आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। आजच्या मीटिंगमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवूया। गाणे गाऊन मजा आली ना? चला आता पुढे जाऊया। मागील आठवड्यात व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कृती तसेच वयोगटानुसार दिलेल्या वर्कशीटवर तुम्ही तुमच्या गटात चर्चा केली असेल आणि घरी जाऊन त्या मुलांसोबत करूनही पाहिले असतील। तुमचे विचार, अनुभव आणि निरीक्षणे आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत। कृपया तुमचे अनुभव आणि मते एकमेकींना सांगा आणि आमच्यासोबतही नक्की शेअर करा। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवूया। आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे गटात करून पाहूया। आता आपण आवाजातील फरक ओळखूया। हा खेळ खेळणार आहोत। एका मातेला डोळ्यावर पट्टी बांधा, दुसरी माता वेगवेगळे आवाज करेल आणि पट्टी बांधलेल्या मातेला तो आवाज ओळखायचा आहे। सर्व मातांना संधी द्या। सर्वाधिक अचूक आवाज ओळखणारी माता विजेती ठरेल। हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ येथे पॉज करूया। आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे गटात समजून घेऊया। तोल सांभाळणे या खेळामुळे शरीराचा तोल, एकाग्रता आणि समन्वय सुधारतो। तसेच हालचालींवर नियंत्रण आणि आत्मविश्वास वाढतो। या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवूया। आता आपण समजून घेऊया की घरी जाऊन मुलांसोबत कोणत्या कृती करायच्या आहेत। खेळ क्रमांक 1, विविध भावनांची नावे सांगून कोणत्या वेळी कोणती भावना व्यक्त केली पाहिजे यावर चर्चा करा। उदाहरणार्थ, तुमचे आवडते आईस्क्रीम अंगावर सांडले तर कसे वाटेल? खेळ क्रमांक 2, मुलांना मैदानात घेऊन जा, त्यांना आवडलेल्या 5 गोष्टी सांगायला सांगा, त्यावर चित्र काढण्यास किंवा बोलण्यास प्रोत्साहित करा। आता वर्कशीट मध्ये काय आहे बघूया। दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार विविध कृती दिलेल्या आहेत, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या। कृती आणि वर्कशीट करताना मुलाला आनंद झाला का? त्यांना कोणती कृती सर्वात जास्त आवडली? त्यांचे अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा। तोपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आता थोडे तुमच्यासाठी। निरोगी शरीर आणि शांत मनासाठी योगासने अतिशय उपयुक्त आहेत। चला या व्हिडिओ मधून काही सोपी योगासने आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की योग शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत। यामुळे शरीराला ताकद मिळते आणि मानसिक एकाग्रतेलाही मदत होते। महिलांच्या आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत। चला जाणून घेऊया कोणत्या योगासनांमुळे महिलांना कोणते फायदे होतात। या आसनाचे नाव आहे प्राणायाम। हे करण्यासाठी तुम्हाला प्रथम सुखासन किंवा पद्मासनात बसायचे आहे। यानंतर आपले हात गुडघ्यावर सरळ ठेवायचे आहेत। आता तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि काही वेळ रोखून धरल्यानंतर ओम हा शब्द उच्चारत श्वास सोडायचा आहे। तुम्ही असे 10 ते 15 वेळा करू शकता। पुढील आसन आहे कपालभाती। कपालभाती केल्याने बरेच फायदे होतात। हे आसन करण्यासाठी तुम्हाला प्राणायामाच्या मुद्रेत बसायचे आहे। त्यानंतर तुम्हाला संथ गतीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार ही क्रिया करू शकता। लक्षात ठेवा, श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा वेग जास्त नसावा। दोन्हीमध्ये संतुलन ठेवा। पुढील आसन आहे उत्तनासन। हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहा, नंतर श्वास घ्या आणि खाली वाका। आता तुमचे हात तुमच्या नडगीकडे म्हणजेच पायाचा मागचा भाग टाचेच्या 4 इंच वर इथे टेकवा। आता छातीने गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा। काही काळ याच स्थितीत राहा। या दरम्यान तुम्हाला संथ गतीने श्वसन करणे आवश्यक आहे। तुम्ही हे आसन
8 ते 10 वेळा करा. आशा आहे की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलांसोबत नक्कीच कराल असा आम्हाला विश्वास आहे. अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.